प्रेज द लॉर्ड. देवाचा क्रोध हा आजचा आपला विषय आहे. आणि सध्या आपण रोमकरास पत्राचा अभ्यास सुरू केलेला असताना रोमकरास पत्र ज्याला ख्रिस्ती विश्वासाचं कॉन्स्टिट्यूशन किंवा घटना असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ती विश्वास काय आहे, की ज्या पुस्तकानं ज्या पत्राने अनेकांचं जीवन बदललं. मार्टिन लुथर यांचं जीवन बदललं, प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन ज्यामुळे सुरू झालं. हे सत्य, विश्वासाचे सत्य हे रोमकरास पत्रात आहेत. आणि रोमकरास पत्र जर कळलं तर शास्त्राचं कोणतंही पुस्तक जुन्या करातलं असो नव्या करातलं असो आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून ही ती किल्ली आहे की तर रोमकरास पत्र आपण सुरू केलेलं असताना त्याच्या वचनात पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जे यूट्यूबवरून फॉलो करत आहात, जे सेवक आहात, विश्वासणारे आहात आणि आमच्या या सेवेच्याद्वारे जे आशीर्वादित होत आहात त्याबद्दल सर्व मान सन्मान गौरव त्या प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि आज मंडळीसोबत तुम्ही देखील असताना आम्ही आपलंही प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो. रोमकरास पत्राचा पहिला अध्याय 18 ते 32 हा आजचा शास्त्रभाग आहे. आणि पहिल्या 15 वचनामध्ये पौलाने त्याची ओळख करून दिलेली आहे की तो एक प्रेषित आहे, देवाने पाठवलेला आहे. दुसरी गोष्ट त्याने सुवार्थेची ओळख करून दिली की सुवार्ता ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे, त्याचं मरण आणि पुनरुत्थानाबद्दल आहे. आणि तिसरी गोष्ट त्याने रोम येथील मंडळीची ओळख करून दिलेली आहे की ते लोक किती आवेशी, किती विश्वासू आहेत आणि त्यांच्याद्वारे देवाचं वचन गाजवलं जात आहे. आता रोम येथील मंडळीची स्थापना पौलाने केली नव्हती, परंतु प्रेषितांची कृत्ये 2:10 आपण वाचतो की वेगवेगळ्या देशाचे लोक, भाषेचे लोक तिथं होते आणि रोमचे पण लोक तिथं होते. त्यांनी सुवार्ता ऐकली, विश्वास ठेवला आणि त्यांनी जाऊन त्यांच्या देशाच्या त्यांच्या लोकांना सांगितलं आणि मग मंडळी तयार झाली. आपल्याला माहीत नाही की रोमची मंडळी कोणी स्थापन केली, पण कोणीतरी जाऊन सांगितलं आणि तिथे एक मंडळी. आणि कालांतराने पौलाने त्यांना हे पत्र लिहिलं जेलमधून. आणि मग त्याचा सारांश या पुस्तकाचा 16 आणि 17 वचनामध्ये आहे. तो म्हणतो, मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचं सामर्थ्य अशी आहे, प्रथम यहूद्यास आणि मग हेलेन्यास. कारण तिच्यात देवाचे न्यायत्व किंवा नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते. नीतिमान विश्वासाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. पौल म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही. का? त्याचे 2 कारणं तो देतो. पहिलं कारण हे की तिच्यात ती सुवार्ता देवाचं सामर्थ्य आहे, देवाचं सामर्थ्य तिच्यात आहे. ज्यावेळेस ते गाजवली जाते, सुवार्ता सांगितली जाते, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य कार्य करतं आणि त्या सामर्थ्याने ऐकणाऱ्या किंवा विश्वास ठेवणाऱ्या किंवा सुवार्ता स्वीकारणाऱ्या व्यक्तीचं तारण होतं. म्हणून पहिलं कारण पौल म्हणतो मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण सुवार्ता देवाचं सामर्थ्य आहे तारण करण्यासाठी. मग तो कोणी असो, विदेशी असो, यहुदी असो. दुसरं कारण तो म्हणतो की तिच्यात म्हणजे सुवार्तेत देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. म्हणजे सुवार्तेवर जर विश्वास ठेवला तर पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरतो आणि देवाचं नीतिमत्व त्याला प्राप्त होतं. नीतिमान ठरणं एक पोझिशन आहे. नीतिमान म्हणजे पवित्र, निष्पाप नाही की आपण कधी पाप करणार नाही. एक पोझिशन, देवासमोर उभं राहण्याची, त्याचे पुत्र कन्या होण्याची लायकी, की देवाचं नीतिमत्व विश्वास ठेवणाऱ्याला प्राप्त होतं. आमेन.
की सुवार्तेच्या द्वारे देव त्याचं नीतिमत्व प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला ऑफर करतो. म्हणून तो म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही. आज अनेकांना लाज वाटते, भीती वाटते की काय सांगायचं, कसं सांगायचं, कारण त्यांना देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आलेला नसतो. त्यांनी स्वतः त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेला नसतो. कारण जर सामर्थ्याचा अनुभव घेतला तर सामर्थ्याची कोणाला लाज वाटेल का? नाही. पावर. तर पहिल्याने सुवार्ता ही यहुद्यांकडे गेली आणि नंतर विदेशी परराष्ट्रांकडे गेली. म्हणजे सुवार्तेच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारे पापी माणूस क्षमा प्राप्त होऊन देवाशी जोडला जाऊ शकतो, देवापुढे नीतिमान ठरू शकतो. ही सुवार्ता आहे आणि ही आनंदाची बातमी आहे. आमेन. आणि ह्या सुवार्तेबद्दल पूर्वीच भविष्यवाणी संदेश त्यांच्याद्वारे करण्यात आलेली होती. उदाहरणार्थ हबक्कूक 2 आणि 4 मध्ये सांगितलं की नीतिमान विश्वासाने जगेल. हबक्कूक 2 आणि 4. सुवार्तेचा आशीर्वाद काय आहे की देवाचं नीतिमत्व, देवापुढे नीतिमान ठरणं. कारण देवापुढे नीतिमान ठरलं, आपली क्षमा झाली तरच बाकीचे आशीर्वाद आपल्याला देवाकडून प्राप्त होऊ शकतात. जोपर्यंत आपण देवाशी जोडलं जात नाही, पापाची क्षमा होत नाही, तोपर्यंत कोणतेही आशीर्वाद आपल्याला देवाकडून मिळू शकत नाही. म्हणून पहिली रिक्वायरमेंट, पहिली आवश्यकता ही आहे की पापाची क्षमा आणि देवाचं नीतिमत्व आपल्याला मिळणं, आणि ते सुवार्तेच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं. नीतिमान विश्वासाने वाचेल किंवा जगेल. आता जुन्या काळात आपण वाचतो की इयोबाने हा प्रश्न विचारला की पापी मनुष्य देवापुढे नीतिमान ठरेल काय? आणि याचं उत्तर येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेत आहे की हो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापी माणूस देवापुढे नीतिमान ठरवू शकतो. देव त्याला नीतिमान ठरवू शकतो. जो सुवार्तेवर प्रभू येशूवर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो, त्याची क्षमा करून तो देवापुढे नीतिमान ठरतो. हालेलुया. आणि मग सुवार्तेचं सामर्थ्य पावलाने सांगितल्यानंतर 18व्या वचनापासून पुढे देवाचा क्रोध याच्याविषयी तो बोलतो. देवाच्या सामर्थ्याबद्दल त्याने सांगितलं. आता देवाचा क्रोध. 18 वचन बघा. जी मनुष्य अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अधर्मावर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर देवाचा क्रोध सहन केला, पापाबद्दलचा राग. कारण सर्व जगाचं पाप त्याने स्वतःवर घेतलं, म्हणून देवाने त्याच्यापासून तोंड फिरवलं. पहिल्या आदामाने जेव्हा पाप केलं तेव्हा त्याने देवापासून तोंड फिरवलं, तो झाडामागे जाऊन लपला. पण हा शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्त, देवाने तोंड फिरवल्यानंतर तो म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हा फरक पहिल्या आणि शेवटच्या आदामामध्ये आहे. हा फरक आदामामध्ये आणि शेवटला आदाम जो ख्रिस्त त्याच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता नाकारली. जे लोक सुवार्तेवर विश्वास ठेवत नाही, जे नाकारतात, त्याचा परिणाम काय होतो हे 18व्या वचनापासून तर 32व्या वचनात आपल्याला पाहिलं. मॅन्स रिजेक्शन अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. पहिला पॉईंट, सुवार्तेचा नकार आणि त्याचे परिणाम. देवाचा क्रोध प्रभू येशू ख्रिस्तावर आला त्या वधस्तंभावर, म्हणून त्याने तोंड फिरवलं. आणि क्रोध का आला? कारण तो आपल्यासाठी पाप असा झाला. ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला आमच्यासाठी देवाने पाप असे केले, अशासाठी की देवाचं नीतिमत्व आपल्याला प्राप्त व्हावे. म्हणजे काय?
आपलं पाप प्रभू येशूने घेतलं आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला दिलं. ही अदलाबदल त्या वधस्तंभावर झाली, ही एक्सचेंज झालेली आहे. म्हणून आज ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरलेले आहोत. त्याचं नीतिमत्व आपल्याला मिळालेलं आहे. तुम्हाला जरी खरं वाटत असेल तरी हे खरं आहे, कारण शास्त्र हे शिकवतं. म्हणजे सुवार्तेमध्ये देवाचा क्रोध देखील सांगितलेला आहे. देवाचं प्रेम, देवाची दया नाही की देवाने जगावर किती प्रीती केली, पण त्याचा क्रोध देखील की जर सुवार्तेला आपण रिजेक्ट केलं, नाकारलं, त्याचे परिणाम काय होतात, काय होतात बघा. 18 वचन 18:1, जी मनुष्य अनीतीने सत्य, आणि हे सत्य म्हणजे देवाविषयीचं सत्य, अनीतीने दाबून ठेवतात, त्यांच्या अधर्मावर व अनीतीवर देवाचा क्रोध प्रगट होतो. कोणावर प्रगट होतो? जे सत्य माहीत असून ते दाबून ठेवतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध प्रगट होतो. आणि मग काय होतं? वचन 19, देवाविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनाला व्यक्त केलेले आहे, कारण देवाने त्यांना व्यक्त केलेले आहे. आता या ठिकाणी तो म्हणतो, आपल्याला माहीत आहे की देवाला कोणी कधी पाहिलं नाही, पण या ठिकाणी पौल म्हणतो की देवाविषयीचं ज्ञान जेवढं माणसाला माहीत पाहिजे देवाबद्दल, तेवढं देवाने त्यांच्या मनाला व्यक्त केलेलं आहे. वचन 19, मनास हा शब्द जरा अंडरलाईन करा. कॉन्शियस, सद्विवेक. प्रत्येकाला बऱ्या वाईटाचं ज्ञान आहे. प्रत्येकाला माहीत आहे की काय राईट, काय रॉंग. किती जण ऐकत आहेत. तर मन हा पार्ट, हे उपकरण देवाने आपल्यामध्ये ठेवलेलं आहे की आपल्याला सिग्नल देतं की तू राईट केलं, तू चुकीचं केलंस. ते मन, तर त्या मनाला व्यक्त केलेलं आहे देवाविषयीचं ज्ञान की देव आहे. हे काय आपोआप झालं, कोणीतरी आहे. ही उपजत बुद्धी मनाला व्यक्त केली आहे. वचन 20, त्याचे अदृश्य गुण म्हणजे देवाचे गुण, म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व है ना, त्याचं सामर्थ्य आणि त्याचा देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून किंवा निर्मिलेल्या सृष्टीवरून ज्ञात होऊन किंवा माहिती होऊन सृष्टीच्या उत्पन्न कालापासून स्पष्ट दिसत आहे. इकडे बघा, देवाने त्याच्याविषयीचं ज्ञान 2 प्रकारे माणसांना व्यक्त केलेलं आहे. जरा इकडे बघा. पहिला मार्ग आपल्या मनाला आहे. किती दुष्ट पापी माणूस असला तरी त्याला माहीत आहे की देव आहे. कोण आहे, कुठे आहे माहीत नसलं तरी देव आहे. मनाला व्यक्त केलेलं आहे. दुसरी गोष्ट, निर्मिलेल्या सृष्टीवरून, निसर्गावरून, की हे आपोआप झालं नाही. असं कधीच झालं नाही की सूर्य उगवलाच नाही किंवा सूर्य मावळलाच नाही, असं झालं का? तर हे आपोआप जे चक्र चाललेलं आहे, ह्याचं कंट्रोलिंग, ह्याचं निर्माण करता कोणीतरी आहे. देवाचं प्रगटीकरण 2 प्रकारे माणसाला दिलेलं आहे. एक इंटरनल, आतून मनाला, आणि दुसरं एक्सटर्नल, बाहेरून, निसर्गावरून. आणि म्हणून पौल म्हणतो पुढे की यासाठी की माणसाने निरुत्तर व्हावे, कोणती एक्सक्यूज, कारण सांगू नये की आम्हाला काय माहीत आहे. माहीत आहे, बरं वाईटाचं ज्ञान प्रत्येकाला आहे, कारण त्यांनी फळ खाल्लं होतं म्हणून बरं वाईटाचं ज्ञान प्रत्येकाला आहे. तर देवाविषयीचं ज्ञान प्रत्येकाला त्याने 2 प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये एक फॅकल्टी, एक असं उपकरण, एक असा पार्ट आहे की ज्याने आपण देवाविषयी जाणून घेऊ शकतो. आता जे लोक निसर्गप्रेमी, निसर्गाचे नियम म्हणतात, निसर्गाचे नियम, आता ॲक्च्युली निसर्गाचे नियम हे वाक्य किंवा हे टर्मच कॉन्ट्राडिक्टरी आहे. जर नियम आहेत तर नियम करणारा कोणीतरी असतो, पण बहुतेक निसर्गप्रेमी, निसर्ग म्हणणारे निसर्गाच्या देवाला मानत नाही. म्हणून ते जे म्हणतात निसर्गाचे नियम आहेत, म्हणजे त्यांनाच माहीत नाही आपण काय म्हणतो. कारण जर नियम आहेत तर नियम आपोआप झालेले नसतात, कोणीतरी केलेले असतात. म्हणजेच निसर्गात उत्पन्न करता देव आहे. आमेन. पण जे अनितीने सत्य दाबून ठेवतात, ज्यांना माहीत आहे खरं आहे
पण ते दुर्लक्ष करतात, टाळतात. त्यांच्यावर देवाचा कोप प्रगट होतो. आणि मग प्रगट झाल्यावर काय होतं? वचन 21 आणि 22 पहिला परिणाम काय होतो? कारण देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानले नाहीत. 2 गोष्टी त्यांनी केल्या नाही. देव आहे असून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याला देव मानलं नाही आणि त्याचे आभार मानले नाहीत. म्हणून त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. त्यांचं मूर्ख मन, कारण शास्त्र सांगतं की मूर्ख किंवा मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. म्हणजे जो माणूस किंवा जी व्यक्ती म्हणते की देव नाही, देवाच्या दृष्टीने तो मूर्ख आहे. परमेश्वर पृथ्वीवर जगात पाहतो आणि एक टिपका आणि पृथ्वीवर तो म्हणतो की बघ हा माणूस म्हणतो की मी नाही आहे, मी इथं आहे. असं आहे, ते नाही समजलं तर देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे, त्याला नाकार. तर प्रत्येकाला माहीत आहे की देव आहे हे शास्त्र सांगतं, पण ते अनितीने सत्य दाबून ठेवतात आणि त्याचा परिणाम काय होतो की ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले. मग त्यांच्या वेगळ्या थिअरीज, वेगवेगळ्या कल्पना ते मांडतात की देवाची सृष्टीची निर्मिती अशी झाली, बिग बँग थिअरी किंवा थिअरी ऑफ एव्होल्युशन, निर्मिती वगैरे वगैरे, ह्या सगळ्या थिअरीज आहेत आणि त्या प्रूव्ह झालेल्या नाही आहेत. फक्त सायन्समध्ये या थिअरीज आहेत की अशा रीतीने जगाची निर्मिती झाली असं. पण ह्या थिअरीज का मांडतात की त्यांनी देव म्हणून त्याचे आभार मानले नाही, गौरव म्हणून. मग त्यांचे मन शून्यवत झाले. पोकळ कल्पना त्यांच्या मनात येऊ लागल्या की असं असेल तसं असेल. पोकळ कल्पनाने शून्यवत झाले व त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. पोकळ कल्पना आणि अंधकार म्हणजे ज्ञानाचा अंधकार, नॉलेज. नॉलेज किंवा ज्ञान म्हणजे जे आहे ते शिकून प्राप्त केलेले, त्याला विद्या असं म्हणेल, नॉलेज. तर हे पाहून शिकून जे शिकतात आणि देवाला नाकारतात आणि त्यावेळी नाकारतात त्यांचं मन कठीण होतं, अंधकार मिळतो, पोकळ कल्पना येतात, वेगवेगळ्या आयडिया, वेगवेगळ्या कल्पना येतात. आणि मग काय होतं? वचन 22 आपण ज्ञानी आहो असे म्हणत असता ते मूर्ख झाले. हे परिणाम होतात सुवार्ता नाकारल्यावर. शिकत जातो, वेगवेगळ्या थिअरीज मांडत जातो. ह्या धर्माचा अभ्यास कर, त्या धर्मांचा अभ्यास कर, इतिहासाचा अभ्यास कर, याचा कर. आणि शिकता सत्य जे आहे ते दाबून ठेवल्यामुळे, नाकारल्यामुळे कोणत्याच निष्कर्षाला पोहोचत नाही. आणि आज असंख्य लोक असे आहेत की कोणत्याही निष्कर्षाला पोहोचले नाही. ते म्हणतात आमचा अजून अभ्यास चालू आहे, आमचा अजून स्टडी चालू. अरे किती दिवस स्टडी करणार? कधी सत्य सांगणार? कधी जगाला? कधी तुम्ही विश्वास ठेवला? कधी तुमचं तारण होणार? अभ्यासच चालू आहे. आणि मग काय झालं? आणखी काय झालं? वचन 23 आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाचा, म्हणजे देव अविनाशी आहे ज्याचा नाश होऊ, अविनाशी देवाच्या गौरवाचा नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद प्राणी व सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तींशी मोबदला केला. देव आहे हे त्यांच्या बुद्धीला आवडलं नाही. आणि सत्य का दाबून ठेवलं माहीत आहे का? इकडे आहे का? कारण देव आहे हे जर मान्य केलं तर त्याच्या आज्ञा पाळावं लागतं, तिचं ऐकावं लागेल. पण नाहीच म्हटल्यानंतर आपण त्याच्या कोणत्याच गोष्टीच्या अंडर येत नाही. आपण मनाप्रमाणे भक्ती करू शकतो, मनासारखं वागू शकतो. अनितीने सत्य दाबून ठेवतो. मग परिणाम काय होतो? मन अंधकारमय होतो, पोकळ कल्पना विचार येतात. आणि जो जिवंत अविनाशी देव, त्याचा एक्सचेंज, त्याच्या बदल्यात जे निर्माण केलेले पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांची माणूस भक्ती करायला लागतो.
आणि ते तेव्हापासून प्राचीन काळापासून होत आलेलं आहे. वचन 23 त्यांनी नाशवंत मनुष्याला देव मानतात. किती जण ऐकत आहेत. नंतर पक्षी आकाशातले, नंतर चतुष्पद 4 पायाचे प्राणी आणि मग सरपटणारे प्राणी. इकडे बघा, हा डाऊनवर्ड ट्रेंड. इकडे बघा, हा डाऊनवर्ड खाली खाली कसं जाते माणसाची भक्ती देव म्हणून. आकाशातले पक्षी, मग नंतर जमिनीवरचे पक्षी 4 पायाचे आणि मग सरपटणारे प्राणी. यांची ते भक्ती करू लागले, यांना देव मानू लागले. हा परिणाम कशामुळे झाला? देवाचं सत्य, देवाची सुवार्ता नाकारल्यामुळे हे रिझल्ट, हे परिणाम झाले. आणि हे परिणाम का झाले? कारण देवाचा क्रोध त्यांच्यावर प्रगट झाला. तर वेगवेगळ्या रीतीने देव त्याचा क्रोध प्रगट करत असतो जगावर, त्याच्या लोकांवर. नैसर्गिक आपत्तीच्या द्वारे दुसरा नियम आहे, माणूस जे पेरतो त्याची कापणी करील, आपोआप भोगाल. ते म्हणतात कर्माची फळं. तो एक नियम शास्त्रानुसार आहे. आणि दुसरा क्रोध आहे की देवाचं सत्य जेव्हा आपण जाणून बुजून नाकारतो, आपण म्हणतो मला इंटरेस्ट नाही, मला आवडत नाही, मला माझ्या इच्छेप्रमाणे देव मानायचा आहे, माझ्या इच्छेप्रमाणे विश्वास ठेवायचा आहे, त्यावेळेस हे असं होतं. माणसाचं मन अंधकार होतो, पोकळ कल्पना येतात आणि कशाची देव म्हणून भक्ती करायला लागतो. वचन 24. आणि हे का? यास्तव ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अमंगळपणाच्या स्वाधीन केले. देवाने त्यांना अमंगळपणाच्या, देवाने हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे काय देव स्वाधीन करतो का? हो. देवाने का केला? कारण देवाने म्हटलं की तुला मी नको आहे, माझं सत्य नको आहे, मग तुला काय करायचं ते कर, तुला पाहिजे तसं भक्ती कर, पाहिजे तसं वाग. गॉड गेव देम अप. देवाने सोडून दिलं त्यांच्या भरोश्यावर. आणि म्हणून काय झालं? त्याचा परिणाम देवाने सोडून दिल्याने ते आपल्या मनाच्या वासनात असताना अमंगळपणाच्या स्वाधीन केले. अमंगळपणा, अशुद्धपणा, यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरांचा अवमान झाला. मनाच्या अंडरलाईन करा आणि शरीरांचा. वचन 24 मध्ये. म्हणजे देवाचा क्रोध त्यांच्यावर आल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला. त्यांचं मन भ्रष्ट झालं. त्यांना काहीच समजत नाही असं झालं. ब्लँक झाले ते. एवढं शिक्षण, डिग्री असून सुद्धा. आणि त्यांचं शरीर पण अशुद्ध, भ्रष्ट झालं. म्हणजे देवाचा जजमेंट, देवाचा न्याय, देवाच्या न्यायाचा परिणाम त्यांच्या मनावर व शरीरावर झाला. पॉईंट लिहून घ्या. वचन 25. त्यांनी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला. वचन 25. देवाचं सत्य आहे, त्याचा मोबदला कशाशी केला? असत्याशी. खोटं खोटं सांगायला आवडतं, काहीतरी कल्पना, काहीतरी खरं नाही आवडत. मग ते म्हणतं खरं नाही आवडत ना, घे, खोटंच ऐकत बस, खोट्यात वाग आणि खोटं. आणि मग त्याचे रिझल्ट, त्याचे परिणाम हे होतं. देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला, एक्सचेंज. वचन 25. त्यांनी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थाची, म्हणजे निर्माण केलेल्या सृष्टीची भक्ती व सेवा केली. तो उत्पन्न करता युगानुयुग धन्यवाद. ज्यावेळेस माणसाला देव नको असतो, ज्यावेळेस माणूस देवापासून फिरतो, तो स्वतःच्या इच्छेप्रमाणेचे देव तयार करतो. तो कोणाला कशालाही देव मानायला लागतो. तो स्वतःच्या कल्पनेने भक्ती करायला लागतो, मनाने. आणि यालाच म्हणतात कायनाचा मार्ग. आदाम हवाने त्यांच्या आईबापाने सांगितलं होतं की भक्ती कशी करायची.
रक्त सांडल्यावर बाबाने आम्ही पालापाचोळा लावला होता, पण देवाने रक्त सांडलं, आम्हाला चर्मवस्त्र लेविले, ते कोकरू कापलं, कारण रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही. हे त्या दोन्ही पोरांना काईन आणि हबेलाला लहानपणापासून शिकवलं होतं. पण एक दिवशी तो म्हटला, त्याने शेतातलं उत्पन्न आणलं आणि ऑफरिंग म्हणून ठेवलं आणि म्हटलं की माझा अर्पण देवाने स्वीकारला पाहिजे. का नाही? स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती म्हणजे काईनाचा मार्ग, की देवाने त्याच्या मताने सांगितले पण मी माझ्या पद्धतीने करणार, म्हणजे काईनाचे मार्ग. शास्त्र सांगतं की ते काईनाच्या मार्गाने चालले. मला पाहिजे तेव्हा मी चर्चला जाईल, मला पाहिजे तेव्हा मी भक्ती करील, मला कोणी काही बोलायचं नाही, माझ्या इच्छेप्रमाणे. हे असं केव्हा होतं? जेव्हा देव टाकून देतो, जेव्हा माणसाला सत्य आवडत नसतं, माहीत नसतं, माणूस एक्सचेंज करतो, कायनाच्या मार्गाने चालायला लागतो त्यावेळेस. वचन 26, यामुळे देवाने त्यांना निंद मनोभावनाच्या स्वाधीन केले. 24व्या वचनात सांगितले की अमंगळपणाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारचा अमंगळ, अशुद्धपणा, नंतर निंद्य मनोभावना, है ना, म्हणजे वाईट वासना यांच्या स्वाधीन केले. आणि हे देवाने केले. परत एकदा देवाने अंडरलाईन करा, म्हणजे परमेश्वर होऊ देतो. जर चांगलं सत्य आवडत नसेल तर तो वाईट माणसाला करू देतो. आणि मग लोक म्हणतात की लोक हा माणूस किंवा ही बाई एवढी शिकले, त्यांना हे समजत नाही का? नाही समजत, कारण त्यांना समजतं, माहीत आहे, पण त्यांनी सत्य दाबून ठेवलेलं, त्यांना सत्य नको आहे म्हणून त्यांना पुढचं नाही समजत, नाही समजलं. तुम्हाला जेवढं माहीत आहे त्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला आणखी समजणार नाही. आत्ता किती जणांना समजलं? पण तुम्ही जे सत्य जेवढं माहीत आहे, जेवढा प्रकाश मिळाला तेवढा स्वीकारला आणि त्याच्यात चालले तर आणखी प्रकाश देव देईल, आणखी सत्यात चालले. पण जर सत्य नको असेल तर अमंगळपणाच्या स्वाधीन करील. अशुद्ध जीवन, त्याला काय होतं? सगळेच जण ते करतात, लिव्ह इन रिलेशनशिप, व्यभिचार, त्याला काय होतं? निंद्य मनोभावनाच्या स्वाधीन, अमंगळपणाच्या स्वाधीन केलं आणि मग निंद मनोभावना, हे रिझल्ट. आणि ही वागणूक किंवा ही समाजांची, लोकांची अवस्था का होती? देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होता म्हणून. कोणीतरी म्हटलं की मला वाटतं देवाचा क्रोध म्हणजे स्वर्गातून अग्नी उतरला. नाही नाही नाही, तो एक वेगळा क्रोध आहे. पण हा क्रोध काय की माणसाने एकदम जनावरासारखं वागणं, हा पण देवाचा एक प्रकारचा क्रोध आहे, देवाने ओतलेला. वचन 26, यामुळे देवाने त्यांना निंद्य मनोभावनाच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी स्वाभाविक व्यवहार सोडून विपरीत व्यवहार धरला. वचन 27, तसेच पुरुषांनी स्त्रियाबरोबर स्वाभाविक व्यवहार सोडून परस्परे काम संतप्त होऊ पुरुषांनी पुरुषाबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांच्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ त्यांना आपल्या ठाई त्यांनी भोगिले. म्हणजे काय? समलिंगी ह्या दोन वचनामध्ये स्त्रियांशी संबंध, पुरुषांचा पुरुषांशी संबंध. आणि आज जगभर अनेक देशात आणि आपल्याकडे सुद्धा सर्रास मान्यता आहे. कारण ते म्हणतात की ज्याचा त्याचा स्टँडर्ड वेगळं आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पवित्र वाटते, मला ते चांगलं वाटतं, म्हणून ते म्हणतात सत्यवित्य जगात काही नाही आहे, ते तुम्हाला जसं वाटतं त्याप्रमाणे आहे. पण ही कल्पना, हे विचार का होतात जेव्हा माणूस देवाविषयीचं सत्य टाळतो, दाबून ठेवतो. मग कळत नाही की आपण जे राईट अँड रॉंग, काय राईट काय रॉंग, हे पण लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आहे, त्याच्यात काय म्हणजे त्याच्यात चुकीचं आहे, पाप आहे, गैर आहे, हे कळत नाही. कारण का देवाने त्यांना अशा भावनांच्या, अशा अशुद्धतेच्या स्वाधीन केलेलं आहे, म्हणून त्यांना कळूच शकत नाही. त्यांना जेव्हा माहीत होतं सत्य त्यावेळेस त्यांनी दाबून ठेवलं, नाकारलं, म्हणून आता त्यांना काही केलं तरी काही वाटत नाही, कसंही जगलं तरी काही वाटत नाही, कारण देवाने त्यांना स्वाधीन केले. आणि याला देवाचा क्रोध म्हणतो. पाऊल म्हणतो की सुवातेला जर माणसाने नाकारलं त्याचे परिणाम हे होतात. आणि हे समाजात आज आपण पाहत आहोत.
प्रत्येक समाजात, जगभर देवाच्या ऐवजी सृष्टीची, माणसांची भक्ती, देवाच्या ऐवजी कायनाच्या मार्गाने स्वतःच्या इच्छेप्रमाणे भक्ती आणि जीवनशैली, लाईफस्टाईल एकदम ॲबनॉर्मल, विचित्र, की जे त्यांच्या दृष्टीने नॉर्मल आहे. बघा, काही चर्चेमध्ये, परदेशात, काही देशामध्ये आपण पाप हा शब्दसुद्धा वापरू देत नाही. ते म्हणतात लाईफस्टाईल आहे, बाकीचं पण पाप बीप हे शब्द चर्चमध्ये वापरायचे नाही. का? लोक हर्ट होतात, लोकांना दुःख वाटतं. आणि म्हणून आपण पाहतो ती संस्कृती, ते लोक भ्रष्ट मनोवृत्तीचे झालेले आहे. आणि मग कशा प्रकारचं सत्य वचनाचं सांगायचं? जर पापाला पाप म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? असं आहे, सांगितलं जातं. पाळक लोक सांगतात ह्या गोष्टीविषयी बोलू नका. दुसरं चांगला मेसेज, उत्तेजन देणारा मेसेज द्या. ही इकडे आपली वाटचाल आहे, खाली 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 है ना. आकाशातील पक्षाची भक्ती, माणसाची भक्ती, सरपटणारे प्राणी, म्हणजे खाली खाली. डाऊनफॉल, माणसाचा डाऊनफॉल कसा भ्रष्ट होत जातो. नाकारल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो, मनावर होतो. शरीराने भ्रष्टता, अशुद्ध जीवन, मनाने पोकळ कल्पना, पोकळ थिअरी आणि काही पण विचार देवाविषयीचे, सत्याविषयीचे, जीवनाविषयीचे. आणि मग 27व्या वचनात शेवटी तो म्हणतो की त्यांनी त्याचे योग्य प्रतिफळ त्यांनी भोगलेली आहे, त्यांना त्याचं प्रतिफळ मिळालेलं आहे. व्यभिचार, समलिंगी किंवा असं अशुद्ध वर्तन केल्यानंतर एड्ससारखे आजार जडतात आणि आयुष्य संपतं. त्यांना त्यांचं प्रतिफळ मिळालेलं आहे, शास्त्र सांगतं. ते मिळतंच. पण ते म्हणतात जेव्हा होईल तेव्हा बघू, आता आपण घ्या, मजा करू. आणि मग जेव्हा होतं त्यावेळेस परत रिपेअर होत नाही आहे. हाताने आयुष्य कमी केलं जातं. देवाचा क्रोध 1 करीन 6:18 सांगितलेलं आहे. आपण जरा वाचू की शरीराबद्दल काय सांगितलं. आता अनेक धर्मामध्ये आत्म्याला महत्त्व देतात, शरीराला नाही. शरीर अशुद्ध, अपवित्र आहे ते मानतात. शरीराला आपण ताब्यात ठेवायचं, कंट्रोल करायचं, म्हणून विपश्यना, योग आणि मेडिटेशन वगैरे वगैरे आहे की शरीरावर ताबा मिळवण्यासाठी. आत्मा पवित्र आहे ते म्हणतात, पण शरीर अशुद्ध आहे. पण शास्त्र शरीराला सुद्धा तेवढंच महत्त्व देतं. ऐकून घ्या. 1 करीन 6:18 पाऊल म्हणतो, जार कर्मापासून दूर राहा. जे काही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो तो शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीरात संबंधाने पाप करतो. शरीराचा अवमान, शरीराने पाप केल्याने तो म्हणतो की तो शरीराने पाप करतो. आत्म्याने प्रभूशी जोडलेला आहे, पण व्यभिचारात राहत आहे, शरीराने पाप करतो. अकाली मृत्यू येऊ शकतो. वेगवेगळे आजार बरं न होणारे होतात, शरीराने पाप करतो. आणि मग पुढं तो म्हणतो की तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, तुम्हाला माहीत नाही. तर ख्रिस्ती विश्वास, बायबल शिकवतो की आत्माच नाही, शरीर पण तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रभू येशूने शरीरावर फटके खाल्ले यासाठी की आपल्याला आरोग्य प्राप्त व्हावे. पण काही धर्म, काही लोक म्हणतात की नाही, शरीर नाही महत्त्वाचं, आत्मा महत्त्वाचा आहे. शरीरानं आपण काही केलं, कसंही जगलं तरी चालतं. आणि इथं ते सत्याला दाबून ठेवतात. पण पवित्र शास्त्र सांगा, आत्मा, जीव आणि शरीर हे तिन्ही देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शरीराकडे दुर्लक्ष करणं, वेळेवर ट्रीटमेंट न घेणं, वेळेवर जेवण झोप न करणं, एक्झर्शन करणं, मोडूपर्यंत ते चालवत राहणं, हा शरीराचा अवमान आहे. आणि जो कोणी शरीराचा नाश करेल, देव त्याचा नाश करेल, शास्त्र सांगतं. म्हणून शरीर तितकंच महत्त्व आहे. शरीरात मी जर राहिलो, तुम्ही जर राहिले, तर आपण जास्त दिवस या जगात
जिवंत राहावं. पण शरीराने जर पाप केलं तर लवकर ते शरीर नष्ट होईल. व्यसनाधीन झालो, पापात राहिलो तर लवकर आपण आपलं आयुष्य हाताने कमी करू. पण हे असं होतं कारण देवाने त्यांना अशा मनोभाव नाही, त्यांना सत्य नको होतं, देवाला नाकारलं म्हणून त्यांनी हे केलं आणि मग ते त्याच्यात सापडले आणि ते करू लागले. हा देवाचा क्रोध असतो. आणि मग 28व्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा, रोमकरास 1:28, ज्या अर्थी देवाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाहीत. बघा, मान्य झाले नाहीत. आज जर तुम्ही मान्य व्हाल, इच्छा असेल तर देव तुम्हाला आणखी सत्य देईल, पण इच्छा नसेल तर तुम्हाला समजणार नाही. आज जे तुम्हाला समजलं आहे, तुम्हाला किती इंटरेस्ट, इच्छा आहे, तहान भूक आहे, ती तुमची लेवल आहे. पण ती लेवल वाढवणं देवाच्या नाही, तुमच्या हातात आहे. तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर देव प्रकाशित करेल. पण तुम्ही म्हणाल सर की तेवढंच बस, कशाला बायबल स्टडी, रविवारचं चर्च येताना बस, काय करायचं, तर मग तुमची लेवल तीच राहणार. तर हे आपल्या इच्छेवर आहे किती प्रकाश, देवाचा प्रकाश उपलब्ध आहे, पण किती प्रकाशात चालायचं. ऊन पडलंय, उन्हात जाऊ शकतो, पण मी जर म्हटलं नाही मी सावलीत राहील, सावलीत राहा. देवाचा प्रकाश, देवाचं ऊन पडलेलं आहे त्याच्या वचनातून. तुम्ही जर म्हणता मी सावलीत राहील तर सावलीत राहा. ज्या अर्थी देवाचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास ते मान्य झाले नाही, त्या अर्थी देवाने त्यांना अंडरलाईन करा, अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले. कोणी केले? देवाने, सैतानाने नाही. ऐकून घ्या, सैतान हे करा, सैतान व्यसनाधीन, सैतान व्यसनात माणसाला हे करतो. शास्त्र सांगतं की जेव्हा माणूस देवाला नाकारतो तेव्हा देव त्यांना अशा गोष्टींच्या स्वाधीन करतो, होऊ देतो. कर, अजून पी, अजून पापात जग. परमेश्वर होऊ देतो. आणि जेव्हा देव टाकून देतो त्यावेळेस सैतान त्याच्या दुरात्म्यांना वाव मिळतो. अरे देवाने हिला टाकून दिलं, देवाने याला टाकून दिलं, आता मी याला कंट्रोल करू शकतो, आता याला कोणत्याही व्यसनात मी बांधून टाकू शकतो, कोणताही आजार हिच्यावर आणू शकतो, कारण ही भ्रष्ट जीवन, पापी जीवन जगत आहे. आणि त्याला देवाचा क्रोध म्हणतात. म्हणून सुवार्तेत हा पण पार्ट आहे. एक बाजू देवाच्या प्रीतीची त्यांनी काय केलं, दुसरा पार्ट हा आहे. जर रिजेक्ट केली सुवार्ता, ख्रिस्ताने काय केलं, त्याचा परिणाम हा आहे. आणि ते आपल्या भोवती आपण पाहतो. देवाने पूर्ण ज्ञान करून घेण्यास मान्य झाले, देवाने त्यांना अनुचित करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले. आणि मग लिस्ट आहे, भ्रष्ट मन झाल्यावर काय कर्म होतं बघा. लिस्ट वचन 29, सर्व अनिती, दुष्टपणा, लोभ. मला आश्चर्य वाटते की लोभ पण त्याच लेवलचं पाप आहे. दुसऱ्यांच्याकडे जे आहे ते मला पण पाहिजे, है ना. कॉम्पिटिशन स्पिरिट, लोभ की आहे त्याच्यात समाधानी नाही आहे, अजून पाहिजे, आहे त्याच्याबद्दल आभार मानायचंच, नेहमी रडगाणं. कसं चाललं आहे, हे चाललं आहे देवाची इच्छा, म्हणजे कधीच आनंदित नाही, कधीच खुश नाही. की देवाची स्तुती असो की तो मला चालवत आहे त्याने, असं कधीच नाही. नेहमी रडगाणं, नेहमी उदास चेहरा, अतृप्त आत्मे. आणि असं असल्यावर कोणी देवाचे आभार मानेल का? आणि देवाचे आभार मानलं म्हणून तर हे झालं. म्हणून दोन गोष्टी केल्या देवाने, त्यांनी देवाचे आभार मानले नाही, देव म्हणून त्याची भक्ती केली नाही. बिझनेसची, पैशाची आणि एंटरटेनमेंट आणि बाकीच्या गोष्टींची भक्ती केली, देवाची नाही केली. ज्या कशाच, जी गोष्ट किंवा जी व्यक्ती तुमचा आणि माझा वेळ घेते, ज्या व्यक्तीसाठी, ज्या गोष्टीसाठी आपण आपला वेळ आणि पैसा खर्च करतो प्राधान्याने, तो आपला देव. देव म्हणजे मूर्तीच पाहिजे असं नाही आहे. बिझनेस देव होऊ शकतो, धनसंपत्ती देव होऊ शकते, एखादे प्रिय व्यक्ती होऊ शकते. ते आले, पाहुणे आले, आम्ही चर्चला नाही आलो, पाहुणे देव होऊ शकतात, कोणी देव होऊ शकतं. त्यांनी देवाला देव म्हणून मानले नाही, म्हणून देवाचा क्रोध प्रगट झाला. लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले होते.
हेवा, जेलसी, हत्या, कलह म्हणजे भांडण तंटा, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण असे होते. हे आपोआप झालं नाही. याची सुरुवात कुठून झालं? देवाला देव मानलं नाही. देवाचं एक्सचेंज दुसऱ्या व्यक्तींशी, दुसऱ्या गोष्टींशी केला आणि मग देवाने ठरलं की यांना नको आहे ना, मग कर, तुला काय पाहिजे ते कर. आणि मग हे असं होतं. मग हे दुर्गुण, मग हे स्वभाव आपोआप मग डोकं वर काढतात. ते चहाड, निंदक, देवद्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, आत्मघ्लाशी, कुकर्मकल्पक, मातापित्रांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचन भंग करणारे, म्हणजे वचन द्यायचं, प्रॉमिस करायचं, पळायचंच नाही. आणि मग कालांतराने काय होतं, लोक म्हणतात तो लबाड माणूस आहे, त्याच्या शब्दावर विश्वास नाही ठेवायचा. वचन भंग करणारे. अरे वचन जर पूर्ण नाही केलं तर द्यायचं कशाला? कोणी तुम्हाला जबरदस्ती केली? पण वचन द्यायचं आणि पाळायचं नाही आणि आपलीच पोझिशन डाऊन करून घ्यायची. वचन भंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होतील. ममताहीन, निर्दय, कठोर, काही झालं तरी काही इमोशन नाही. आज तो शब्द प्रचलित आहे. इथे कुठे इमोशनल ब्लॅकमेल, आणि ते म्हणा इमोशनने जायचं. अरे देवाने माणसाला इमोशनल केलेलं आहे, जनावर इमोशनल नाही. आपण देवाच्या प्रतिमेत इमोशन, भावना देवाने दिलेली आहे. पण जेव्हा मन भ्रष्ट होतं, शरीर भ्रष्ट होतं, त्यावेळेस माणूस निर्दय, ममताहीन होतो, काहीच वाटत नाही. किती दुःखाचं सांगा, किती आनंदाचं सांगा, ते एकदम दगडासारखे शून्य. काहीच हावभाव चेहऱ्यावर नसतात, काहीच प्रतिक्रिया नसतात. म्हणजे काय, बाउंड्री लाईन इतकी ओलांडली की त्यांना काहीच होत नाही. ही अवस्था होते. बुद्धिहीन, वचन भंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. तर हे परिणाम कधी होतात? जेव्हा देव टाकून देतो. देव जेव्हा अशा गोष्टींच्या स्वाधीन करतो भ्रष्ट मनाच्या, त्यावेळेस त्याचे रिझल्ट हे होतात. आणि तिमोथेला दुसरे पत्राच्या 3ऱ्या अध्यायात तिमोथे सांगतो की शेवटच्या काळी हे सगळे गुण दिसून येतील. 2 तिमोथे 3 वचन 1 ते 5. 2 तिमोथे 3 1 ते 5. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. तेव्हा लिहिला शेवटच्या काळी, म्हणजे आत्ता हा शेवटचा काळ आहे. कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, कृतज्ञ, अपवित्र. बघा, कोणीच म्हणू शकत नाही मला समजत नाही काय. ममताहीन, शांतताद्वेषी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूड, मदांध, देवावर प्रेम न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर त्याचा संस्कार नाही अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. तो म्हणतो शेवटच्या काळी हे असे लोक होतील, आणि ते आहे. आज आपण पाहतो असंच वातावरण आहे. कशामुळे? देवाचं सत्य, देवाची सुवार्ता, देवाने काय केले ते नाकारल्यामुळे देवाने टाकून दिलं, आणि त्याचा परिणाम असा होतो. त्याचा परिणाम असा झाला. आणि मग 32व्या वचनात तो काय म्हणतो बघा, रोमकरास 1:32. असे जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहेत असा देवाचा नियम त्यांना ठाऊक असताही ते स्वतःही ती कर्म करतात. इतकेच नव्हे तर तसे आचरण करणाऱ्यांना त्यांची संमती आहे. त्यांना माहीत आहे मरण आहे, पण ते म्हणतात कोणी पाहिलं आहे, स्वर्ग नरक कोणी पाहिलं आहे असं म्हणतात, आणि स्वतःची फसवणूक करून घेतात, स्वतःचा नाश करतात, दुसऱ्यांचाही नाश करतात. जे असे आचरण करतात ते मरणास योग्य आहेत असा देवाचा नियम त्यांना ठाऊक असताही ते स्वतः ते कर्म करतात, आणि जे करतात त्यांनाही उत्तेजन देतात. किती भयानक आहे ना का.
म्हणजे ज्यावेळेस माणूस जाणून बुजून देवाचं सत्य नाकारतो, देवाची भक्ती करत नाही, त्यावेळेस देव माणसाला जेव्हा टाकून देतो त्याचे परिणाम हे होतात आणि त्या जगभर आपण पाहतो. रिझल्ट करप्शन, भ्रष्टता. करप्शन म्हणजे खराब होणं. एखादी वस्तू, एखादा फळ जेव्हा खराब व्हायला लागतं, इकडे ऐका शेवटचा पॉईंट, की खराब व्हायला लागल्यानंतर ते हळूहळू करता करता जास्त जास्त खराब व्हायला लागतं आणि सगळं सडून जातं. बरोबर? म्हणजे जे खराब होण्याची प्रक्रिया करप्शन आहे, हे इररिव्हर्सेबल नाही आहे. ते रिव्हर्स नाही होऊ शकत की आता खराब होता होता थांबलं आणि परत चांगलं व्हायला लागलं. तसं माणसाने देवाला नाकारल्यानंतर तो खराब खराब व्हायला लागतो, जास्त खराब होतो, जास्त वाईट होतो आणि शेवटी नाश पावतो. ती प्रोसेस रिव्हर्स नाही होत. पण ती रिव्हर्स कशी होऊ शकते? जर तो माणूस, त्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताची सुवार्थ ऐकून देवाने त्याच्यासाठी काय केलं हा विश्वास ठेवला, तर त्या सुवार्थेत तारण करण्याचं सामर्थ्य आहे. तो करप्शन, ती भ्रष्टता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते. वैयक्तिक जीवनात, बिझनेस लाईफमध्ये लबाडी, खोटेपणा है ना, आणि कौटुंबिक जीवनात, सगळ्या क्षेत्रामध्ये ते करप्शन, ती भ्रष्टता पाहायला मिळते. ती प्रोसेस रिव्हर्स होत नाही. पण देवाचा प्लॅन किंवा देवाची योजना, आपण जे खराब होणार आपलं अंतःकरण, हे रिव्हर्स करणं, सुधारणं नाही आहे, तर आपल्याला ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती करणं आहे. आणि ती नवी उत्पत्ती सुवार्थेच्याद्वारे होते. जेव्हा ख्रिस्तावर विश्वास, जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे. जर ह्या भ्रष्टतेपासून, करप्शनपासून, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, हे संकल्प करून होत नाही आहे. ती प्रोसेस सुरू झालेली आहे भ्रष्टाचाराची, खराब होण्याची. ती फक्त स्टॉप कधी होईल? जेव्हा तुम्ही पापी आहात हे कबूल करून पापाची क्षमा होईल येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, त्यावेळेस ती खराब होण्याची प्रतिक्रिया थांबवून आपण त्याच्या ठायी नवीन उत्पत्ती हो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.